पुसदची सुवर्णकन्या साक्षी बुरकुलेचा सुवर्ण झेंडा. अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांच्या हस्ते गौरव. पुसद प्रतिनिधी. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संकटावर मात करत रायपूर छत्तीसगड येथे पार पडलेल्या खेलो इंडिया 2023 वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुसदच्या साक्षी सुशीला बुरकुले हिने सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्र राज्यासह पुसद शहराचा नावलौकिक देशपातळीवर उंचावला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी साक्षीच्या निवासस्थानी जाऊन तिचे कौतुक केले. साक्षी सध्या विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालय सवना येथे B.Com अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर तिची आई शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही साक्षीने हार न मानता आपले क्रीडाप्रेम जिवंत ठेवले. विशेष म्हणजे स्वतःच्या सरावाचा खर्च भागवण्यासाठी ती पुसद येथील रावजी जिममध्ये लेडीज ट्रेनर म्हणून पार्ट टाइम काम देखील करते. साक्षीच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत संस्थाध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी तिच्या घरी भेट देऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पेढा भरवून तिचा गौरव केला. यावेळी त्यांनी साक्षीला आगामी वाटचालीसाठी आर्थिक मदतीची घोषणा करून भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक निळकंठ पाटील, अविनाश देशमुख, प्राचार्य प्रदीप जयस्वाल आणि डॉ. केशव चेटुले यांची प्रमुख उपस्थिती होती. साक्षीला अमरावती विद्यापीठाचे वेटलिफ्टिंग खेळाडू व प्रशिक्षक रोशन देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासून तिला शिवाजीराव देशमुख व्यवस्थापक, माजी प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले, सेवानिवृत्त शारीरिक शिक्षण संचालक डॉ. केशव चेटुले, प्राचार्य प्रदीप जयस्वाल आणि सर्व प्राध्यापक वृंदाने वेळोवेळी प्रोत्साहन आणि आर्थिक सहकार्य केले आहे. साक्षीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका शेतमजूर माऊलीच्या लेकीने देशाच्या नकाशावर पुसदचे नाव सुवर्ण अक्षरात कोरल्याने ही कामगिरी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, वेद न्यूज, पुसद.